मी लोकांना सांगते वाघीण माझे फुल पैसेवाली आहे. तुम्हाला पण सांगते, बायको कराल तर गावातलीच करा, काय टेन्शन नाही. पॉकेट काढ बाहेर, काढ बाहेर पॉकेट. हे बघ, आईच्या गावात नागोड्यात बघ अशी काय जत्रा भरली त्या आईला. लोक पण ज्याला गाड्या पण टाकतात ना मोठ्या मोठ्या, त्याला बाजारात ना गाड्या टाकतील काय. आईला काय काय माणसं पण अशी दलिद्री आहेत ना, ते बहिणं गाड्या पण अशा पार्किंगला लावतील ना, तर त्यांच्या बाबाचा रस्ता. आईला गाडी पण नीट पार्किंग करणार. आला वाघींच्या पुढे झाला तो वडापाव, तो वाघीन आता व्हिडिओकडे पण बघत नाही. हा आपण काय टेन्शन नाही घ्यायचा बाई. मस्त की वाघिणीने 200ची नोट काढलेली आहे. तर हाय गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत वाघिणीसोबत नागोठण्यात नाश्ता करायला, कारण वाघिणीने आपल्याला आता थोड्या वेळापूर्वीच कॉल केला होता. तर भावानं मी पण भाई लगेच निघालो, काढली गाडी डायरेक्ट वाघिणीच्या घराच्या दिशेने. म्हणून तुम्हाला पण सांगते, बायको कराल तर गावातलीच करा, काय टेन्शन नाही. कुठे जात आपण? कशाला जायचं नागोठण्यात? पोरींचा म्हणजे नुसता टाइमपास. काय मेकअप करतील ना, यायला आपलं पोरांचं काही टेन्शन नाही. यायला थोडासा पाणी लावलं डोक्याला, केसाला इकडे तिकडे फिरवले, थोडीशी लावली पावडर का भाई ओके एकदम. अच्छा, पैसे आहेत ना? पैसे आहेत का नाही? हा, पैसे नाही? मी लोकांना सांगते वाघीण माझी फुल पैसेवाली आहे. माझ्याकडे एक रुपया नाही. का असेल तर तुझ्याकडं नाही बोलते, पण याच्याकडे बरोबर पैसे असतात. गेलं ना खाल्ल्यावर नंतर बरोबर काढेल पैसे. बात तो सही है. माझ्याकडे एक रुपया नाही, पहिलाच सांगतोय. कालच बाई एमटीला 5,000 रुपये घालून आलोय सर्व्हिसिंगला. पैसे बघ बॅगेत असतील, बघ काढ बॅगेत ना, बघ आहेत बघ, बघ असतील बघ, बघ असतील बघ. पॉकेट काढ बाहेर, काढ बाहेर पॉकेट. हे बघ, दाखव आहेत पैसे, दाखव. हे कसे आले मग? माझं नाही संपत, मी जाऊ दे. माझं नाही संपत नाही. चल घे, चल जास्त नको, 200 रुपये जाम होतील असं. कप मी नाही. काय नाही, घे चल, चल घे चल, 200 रुपये जाम झाले आपल्याला. चल एक दिवसाने काय होतंय, उद्या परत जमव. रोज रोज माझाच काय एक दिवसांनी काम होतंय. असू दे, चल. आता आंघोळ केलं जरा फ्रेश वाटते. मस्त वेगळी टी शर्ट तूच घेतली होतीस ना ही? जाम दिवसाने, मला वाटते 1-1.5-2 वर्षानंतर काढली टी शर्ट घालायला. कधी घातली? मध्ये कुठे जास्त घालत होतो मी, मध्ये 1-2-3 वेळाच घातली असेल फक्त. हा, 1.5-2 वर्षानंतर काढले. हा, नाशिकला एकदा घातलेली. बरोबर. चल टाइमपास नकोच, परत मला पाठीमागे जायचं दुकान. पाठीमागे जायचं आहे, चालीच्या इथं जरा ते पाणी पडते ते बघा जायचंय. तुला निघता अजून मला वाटतं 1 तास जाईल वाटतं अजून. एकदाची निघाली बाबा, कधीपासून निघतंय. बघा आमची कंपनी रिलायन्स. हे भैये नुसतं हे बुजगावनं उभं गेलं बघ. आईच्या गावात नागोड्यात बघ अशी काय जत्रा भरली त्या आईला. लोक पण ज्याला गाड्या पण टाकतात ना मोठ्या मोठ्या, त्याला बाजारात ना गाड्या टाकेल काय. आईला काय काय माणसं पण अशी दलिद्री आहेत ना, ते बहिणं गाड्या पण अशा पार्किंगला लावतील ना, तर त्यांच्या बाबाचा रस्ता. आईला गाडी पण नीट पार्किंग करणार नाही. एकदाच आलो बाबा गर्दीत ना, वाट काढत एकदाचा पोचलो बाबा नवनाथ कॅफेला. मस्त की झणझणीत गरम वडापावची ऑर्डर दिली आहे. हे बघा आले वडापाव पण. भाई इथले 2 वडापाव जरी खाल्ले ना तरी काम पेट होतं. आला वाघींच्या पुढे झाला तो वडापाव, तो वाघीन आता व्हिडिओकडे पण बघत नाही. हा आपण काय टेन्शन नाही घ्यायचा बाई. मस्त की वाघिणीने 200ची नोट काढलेली आहे ना. बायको अशी बघा, टेन्शन नॉट. ठीक है.
2 वडापाव भाई चेपलं म्हणून तिच्या चेहऱ्यावर तेजी आली बघा. तुमचा भाव एकदा तर आला घरी, त्या आईला नुसतं भैया नागोडण्यात. आईला दे पाणी तरी पिऊ दे, पाणी पण नाही प्यायला दिला. लय पण तू हुशारच आहेस का तू, चांगली. वडापाव खाल्ला नागोठण्यामध्ये, पाणी प्यायला कुठं घरी. हा मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. कसं होतं वडापाव? हा मस्त होता. गरम ना. हा जीभ भाजले माझी. जी भाजली बोलते माझी. भाई 2 वडापावमध्ये काम फिट झालेलं आहे. पोट तर माझा भरलाय मस्त आहे की. मला नाही वाटत मी आता जेवण. हा जेवशील का तू? हा वाटत नाही. जाम टाईट वडापाव आहेत रे त्याच्यातले, मस्त एकदम गरम गरम. तर भावांनो आपला आजचा ब्लॉग इथं समाप्त होत आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.